लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 2 मध्ये आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बघितलं. येस, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बघितली होती. सो त्याच्यामध्ये काय केलेलं, एक स्प्रिंग मासला अटॅच केलेली, ओके, किंवा मास स्प्रिंगच्या एंडला अटॅच केलेला, आणि जर त्याला आपण एक्स्टर्नल फोर्स अप्लाय केला किंवा ती स्प्रिंग स्ट्रेच केली किंवा कंप्रेस केली तर काय होतं, तर त्या मासची डिस्प्लेसमेंट होत होती लिनियर मोशनमध्ये. सो अलॉंग एक्स ॲक्सिस त्या मासची काय होती, डिस्प्लेसमेंट होत होती. एकतर मेन पोझिशन पासून आपला हा मास पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो. सो त्याची डिस्प्लेसमेंट किती होते, एक्स. ओके, मेन पोझिशन पासून पॉझिटिव्ह डायरेक्शनला किंवा राईट साईडला एक्स आणि लेफ्ट साईडला एक्स डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर पुन्हा रिस्टोरिंग फोर्समुळे त्याला मेन पोझिशनवर तो आपला पार्टिकल येत होता किंवा मास येत होता. तर तो मास आज आपण पार्टिकल म्हणून जर कन्सिडर केलं, ठीक आहे, आपण काय करूया, पार्टिकल म्हणून कन्सिडर करूया. आणि त्याचं मास किती आहे, त्या ब्लॉकचा मास किंवा त्या पार्टिकलचा मास एम असेल, तर मग रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होणार आहे, तो असणार आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके, आणि तो नेहमी काय असणार, टुवर्ड्स द मेन पोझिशन. मेन पोझिशनच्या डायरेक्शनला काय असणार आहे, हा फोर्स ऍक्ट होणार आहे. त्याच्यामुळे मेन पोझिशनला तो पार्टिकल पुन्हा येऊ शकणार. ओके, सो डिस्प्लेसमेंट जर राईट साईडला असेल तर तुमचा एफ कुठे असेल, बरोबर अपोजिट म्हणजे लेफ्ट साईडला असेल. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. डिस्प्लेसमेंट लेफ्ट साईडला आहे तर एफ कुठे आहे, राईट साईडला आहे, पण टुवर्ड्स मेन पोझिशन. ठीक आहे, देन दिस एफ इज द रिस्टोरिंग फोर्स मायनस के एक्स. ओके, ना आपल्याला माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. तर आपण हे दोन इक्वेशन काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. ओके, सो ma is equal to minus of kx. Now we know velocity. What is velocity? Yes. What is velocity? dx by dt. Okay. The displacement with respect to time is velocity. So, and we know acceleration is equal to dv by dt. ओके, सो एक्सेलरेशन काय मिळेल, a इज इक्वल टू v ची व्हॅल्यू पुट करा, d बाय dt dx बाय dt, लाईक दॅट. a इज इक्वल टू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. ठीक आहे, सो दिस एक्सेलरेशन इन द फॉर्म ऑफ एक्स, डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला एक्सेलरेशन मिळते, डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये वेलोसिटी मिळते. सो ही जे एक्सेलरेशन आहे ते आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू शकतो. काय मिळेल, डी स्क्वेअर एक्स एम इंटू डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स, और एम इंटू डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर, हे मायनस लेफ्ट साईडला आल्यावर प्लस मायनस ऑफ के एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता जर आपण एम ने डिवाइड केलं, एम अपॉन एम dt स्क्वेअर प्लस मायनस, सॉरी, सो नॉट मायनस, हे मायनस इकडे आल्यावर काय होतील, प्लस होतील, राईट. सो मायनस साइन कॅन्सल आउट होईल. सो प्लस के बाय एम into x is equal to 0. Okay, m and m will get cancelled out. Then we will get dx square by dt square, d square x by dt square plus, आता हा जो फॅक्टर मिळालाय k by m, yes, this is equal to omega square. k by m is equal to omega square, and which is angular frequency. Angular frequency. Okay, so we can put this value here, omega square into x is equal to 0, and this equation is nothing but differential equation of simple harmonic motion. Okay, differential equation of simple harmonic motion. Simple harmonic motion मध्ये आता डिस्प्लेसमेंट आहे, सो डिस्प्लेसमेंट आहे, त्याच्यानंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे त्या सिंपल हार्मोनिक मोशनची, अँड टाइम डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण घेतलेले. ठीक आहे, सो आता हे डिफरन्शियल इक्वेशन वापरून आपण
या सिंपल हार्मोनिक मोशनची व्हेलॉसिटी काय असेल, पुन्हा एक्सेलरेशन काय असेल, येस, त्याच्यानंतर पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट एक्स काय असेल ते फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. सो आपल्या डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन मिळाले. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. ओके. आता ही जी इक्वेशन आहे इन द टर्म्स ऑफ एक्स डिस्प्लेसमेंट अँड टाइम. ठीक आहे. सो सेम डिस्प्लेसमेंट आणि टाइमच्या फॉर्ममध्ये आपण फाइंड आउट करू शकतो व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, ठीक आहे, अँड डिस्प्लेसमेंट. सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असेल किंवा मिनिमम डिस्प्लेसमेंट किती असेल त्या सगळ्या केसेस आपण स्टडी करू शकतो. ठीक आहे. सो बघा, फ्रॉम दिस इक्वेशन काय मिळेल, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा इंटू एक्स. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्सेलरेशन. येस, इज इक्वल टू एक्सेलरेशन. सो पुट दिस इक्वेशन. आता माझ्याबरोबर तुम्ही पण इक्वेशन सॉल्व करा किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे तुमच्या नोट्स प्रिपेअर होऊन जातील. ओके. सो डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. देन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज नथिंग बट अवर एक्सेलरेशन. Okay, so we can put this acceleration term here. So a is equal to minus of omega square x. Yes, minus of omega square x. So आपल्याला काय मिळालं, a acceleration in the form of our displacement. Okay, so आणि angular frequency also. Yes. Now we have to find the velocity. Velocity find करण्यासाठी काय करावं लागेल, आता हीच इक्वेशन घ्या तुम्ही, d square. ओके. सो या इक्वेशनला नंबर 2 द्या. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. देन वी कॅन स्प्लिट दिस इक्वेशन लाईक डी बाय डी टी. ओके, स्क्वेअर आहे ना, डी बाय डी टी स्क्वेअर. सो 2 टाइम्स वी कॅन राईट मल्टिप्लिकेशन मध्ये. सो डी बाय डी टी इंटू दिस एक्स, राईट. सो विच इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. And now we know dx by dt. dx by dt is equal to velocity. Okay. So काय मिळेल, d by dt into v. So dv by dt. Okay. dx by dt is equal to v. So dv by dt is equal to minus omega square x. ठीक है. dv by dt is equal to minus omega square x. Now जस्ट आता याला ही इक्वेशन मिळाली ना, डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो डीएक्स ने त्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय आपण करू शकतो. सो डीएक्स ने डिवाइड मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल, डीएक्स डीव्ही बाय डीएक्स असेल किंवा. ओके. डीएक्स ने डिवाइड अँड मल्टिप्लाय. सो डिवाइड केलंय देन मल्टिप्लाय बाय डी टी असं लिहू शकतो. ठीक आहे. So which is equal to minus omega square x. Yes. So आता dv by dx आणि dx by dt. Now again dx by dt is equal to v. So हे मिळेल v dv by dt is equal to minus omega square x. Okay. Then this divide by dt आहे ना, तो जरा राईट हँड साईडला घेऊन गेलो तर आपल्याला मिळेल d dv is equal to minus omega square x into, सॉरी इथे dx राहिला, नॉट dt, dx into dx. ठीक आहे. आता ही जी टर्म मिळाली आपल्याला तर त्याला इंटिग्रेट केलं. ओके. सो इंटिग्रेट केल्यावर आपल्याला व्हेलॉसिटी मिळेल, राईट ना. आपल्याला व्हेलॉसिटीज फाइंड करायची आहे. सो व्ही इंटू डी व्ही. सो डेरिव्हेटिव्ह आहे. सो डेरिव्हेटिव्ह जर आपण ह्या डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेशन केलं, ओके, सो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल आउट होऊन आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी मिळेल, राईट. सो इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इज कॉन्स्टंट, देन इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. सो याचं इंटिग्रेशन काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही, v square by
2 is equal to minus omega square x square by 2 and plus c. C is the constant of integration. ठीक आहे. Now we have to find, so this या इक्वेशनला नंबर 3 द्या. आता कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मिळाले, सो वी हॅव टू फाइंड दिस सी. ठीक आहे. सी ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळून जाईल. ओके. Constant of integration, C is constant of integration. ठीक आहे. जर आपण कंडिशन कन्सिडर केली, कोणती कंडिशन? आता मेन पोझिशनला x इज इक्वल टू 0 आहे. आता ही पोझिशन किंवा ही पोझिशन म्हणजेच काय, एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ओके. ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त डिस्प्लेसमेंट होत नाहीये, म्हणजे x इज इक्वल टू मॅक्झिमम. एक्स इज मॅक्झिमम मीन्स x इज इक्वल टू प्लस और मायनस ए. प्लस और मायनस म्हणजे एकतर पॉझिटिव्ह साईडला ए एवढी डिस्प्लेसमेंट, एकतर निगेटिव्ह साईडला ए एवढी डिस्प्लेसमेंट. ओके. सो एक्स काय असू शकतो, प्लस और मायनस ए. ए इज एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे amplitude is the maximum displacement. So at extreme position तुमचा x किती असेल, a एवढा असेल. सो आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यावर तुमच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होऊन जाते, 0 होऊन जाते. ओके. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 होऊन जाते आणि व्हेलॉसिटी 0 होते म्हणजे तो तिथे स्टॉप व्हायला हवा, पण स्टॉप नव्हतं, त्याच्यामधलं ऍक्सेलरेशन वाढतंय ना. ऍक्सेलरेशन टुवर्ड्स द काय असतो, तुमच्या मेन पोझिशनला असतो किंवा फोर्स तुमचा टुवर्ड्स द मेन पोझिशन असतो. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी इथे 0 होते आणि त्याचबरोबर ऍक्सेलरेशन आणि फोर्स टुवर्ड्स द मेन पोझिशन असल्यामुळे तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून पुन्हा मूव्ह व्हायला सुरुवात होतो टुवर्ड्स मेन पोझिशन. ओके. आणि मेन पोझिशन पर्यंत आल्यावर मग पुन्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. राईट. व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते म्हणून तो पुन्हा तिथे स्टॉप न होता कुठे जातोय, तर निगेटिव्ह साईडला. आणि पुन्हा या एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यावर त्याची व्हेलॉसिटी 0 होते. 0 झाल्यावर पण ऍक्सेलरेशन आणि फोर्स कुठे, त्याचा रिस्टोरिंग फोर्स टुवर्ड्स द मेन पोझिशन, म्हणून तो पुन्हा मेन पोझिशनकडे येतो. सो ही टू अँड फ्रो मोशन अशी चालू राहते. राईट. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन चालू राहते. नाव काय म्हटलं, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन v इज इक्वल टू 0. सो आपण कन्सिडर केलं की ऍट x इज इक्वल टू प्लस और मायनस ए. एक्स आपण पुट करू शकतो प्लस और मायनस ए. व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. ओके. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 3, what will get, 0 is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर. आता एक्सच्या जागी आपल्याला प्लस और मायनस. ओके. सो आपण सध्या ए पुट करूया. ओके. अपॉन 2 इज इक्वल टू, आपण फक्त त्याची मॅग्निट्यूड पुट करूया, डायरेक्शन थोडं बाजूला ठेवूया. सो ए प्लस सी. सो काय मिळेल, सी इज इक्वल टू इकडे आल्यावर प्लस ओमेगा स्क्वेअर ए अपॉन 2. ओके. नाव पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 3. काय मिळेल, व्ही स्क्वेअर बाय 2 is equal to minus omega square x square upon 2 plus c ची व्हॅल्यू काय, प्लस ओमेगा स्क्वेअर a अपॉन, सॉरी इथे काय x स्क्वेअर आहे ना. सो एनिवेज प्लस और मायनस दोघं पण आपण घेतले, प्लस किंवा मायनस दोन्ही साईडला, तरी पण स्क्वेअर आहे त्याच्यामुळे प्लस मायनसचा प्लस होऊन जाईल. ओके. मायनसचा पण प्लस होईल स्क्वेअर केल्यावर. सो आपल्याला ही इक्वेशन मिळते. नाव हे 2 आपण कॉमन काढू शकतो राईट हँड साईडचे. व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू ओके. नाव वी कॅन रब दिस इक्वेशन. येस. व्ही स्क्वेअर बाय 2 इज 1/2 मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर पण आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो.
सो ओमेगा स्क्वेअर कॉमन काढल्यावर काय मिळेल, एक्स स्क्वेअर मायनस. ठीक आहे. सो दिस 2 and 2 विल गेट कॅन्सल आउट. देन स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळेल आपल्याला, v इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा इन रूट ए स्क्वेअर पॉझिटिव्ह ना, आणि मायनस एक्स स्क्वेअर. ओके. सो ही आपल्याला मिळाली व्हेलॉसिटी. ओके. व्हेलॉसिटी कुठे तर एक्स्ट्रीम पोझिशनला, किंवा मग ह्याच्या आता एक्स्ट्रीम पोझिशनला तुम्ही एक्स इज इक्वल टू काय असेल, एच असेल. राईट. एक्स इज इक्वल टू ए असेल म्हणजे इथे ए पुट केला तर एक्स्ट्रीम पोझिशनला बघा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 होऊन जाईल. सो 0 इंटू ओमेगा 0. सो व्ही इज इक्वल टू 0 एक्स्ट्रीम पोझिशनला. सो आपण जी कंडिशन कन्सिडर केली ती राईट आहे. ओके. सो एक्स्ट्रीम पोझिशन आता दोन इथे प्लस और मायनस दिलं, काय आलं आपलं, व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो आता हा पार्टिकल आपला ना तो राईट साईडला कोणत्याही पोझिशनला असो, कोणत्या तरी दुसऱ्या पोझिशनला. ओके. समजा हे तुमचं एक्स आणि वाय एक्स आणि मायनस एक्स अशी दोन पोझिशन आहेत. सो इथे जर तुमचा पार्टिकल असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, प्लस और मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. पुन्हा जर तुमचं पार्टिकल लेफ्ट साईडला इथे असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय असेल, ओके, राईट साईडला असेल तर प्लस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि लेफ्ट साईडला असेल किंवा मायनस एक्स डायरेक्शनला असेल तर मग इथे काय असेल, मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस ओके एक्स स्क्वेअर. सो ए इज द अँप्लिट्यूड अँड एक्स इज द पोझिशन, म्हणजे किंवा डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन पासून किती डिस्प्लेसमेंट असेल ती. राईट. सो व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली. दुसरी इक्वेशन, ऍक्सिलरेशन मिळाला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह कधी, पॉझिटिव्ह ऍट पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके. अँड निगेटिव्ह कधी असेल, जेव्हा पार्टिकल निगेटिव्ह प्लस एक्स लिहूया मायनस एक्स डायरेक्शन. येस, दोन कंडिशन आपल्याला मिळतात व्हेलॉसिटीसाठी. ओके. सो आता आपल्याला ऍक्सलरेशन मिळालं, व्हेलॉसिटी मिळाला, डिस्प्लेसमेंट बाकी आहे. राईट. डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंटसाठी समजा ही इक्वेशन आपण घेतली, पॉझिटिव्ह एक डायरेक्शन आपण कन्सिडर करूया की पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला तुमचा पार्टिकल मूव्ह होतोय. तर व्ही इज इक्वल टू ओमेगा रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मायनस एक्स स्क्वेअर. देन we know v is equal to what, v is equal to dx by dt. Yes, derivative of your displacement with respect to time is your velocity. Okay, is your velocity. Then which is equal to omega root a square minus x square. Yes. So जर dx आपण dt इकडे मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर काय मिळेल आपल्याला, सो dx upon root of a square minus x square, okay, is equal to dt omega into dt. ठीक आहे. सो जस्ट टेक द इंटिग्रेशन आपल्या डिस्प्लेसमेंट पाहिजे ना, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट घेतलं आपण. सो डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटचं जर इंटिग्रेशन केलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळेल. सो इंटिग्रेशन घेतलंय, इंटिग्रेशन ऑफ dx रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन काय मिळेल, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, बरोबर, एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. ओके. ओमेगा इंटू याचं इंटिग्रेशन ऑफ डी टी अँड प्लस आपण एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यावं लागेल विच इज इक्वल टू फाय घेतलंय. फाय इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. Okay, so now from this equation
साइन इनवर्स इकडे घेऊन गेलो तर एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन इनवर्स च इकडे होईल साइन ओमेगा टी प्लस फाय. और x इज इक्वल टू a इंटू साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, सो ही मिळाली आपल्याला डिस्प्लेसमेंट. आता ही डिस्प्लेसमेंट काय असू शकते, प्लस असू शकते पॉझिटिव्ह डायरेक्शनला किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला. ठीक आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनला असेल तर प्लस ए साइन ओमेगा टी प्लस फाय अँड निगेटिव्ह डायरेक्शनला असेल तर मायनस ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हा जो फाय ओके तो काय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आणि त्याची व्हॅल्यू आपण तिथे पुट करू शकतो. समजा कंडिशन घेतली की ऍट टाइम टी इज इक्वल टू इज ऍट मीन पोझिशन. सो ऍट मीन पोझिशन टी इज इक्वल टू 0 असेल अँड एक्स इज इक्वल टू काय असेल ऑल्सो 0. एक्स इज ऑल्सो 0. ओके, सो आपल्याला जर ही इक्वेशन घेतली साइन इनवर्स एक्स अपॉन ए. सो साइन इनवर्स एक्स अपॉन ए काय मिळेल, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू is equal to t is equal to 0. Okay, so this term becomes 0 plus 5. Okay, so phi is equal to sin inverse of x upon a. Yes, and also so sin inverse of x upon a, x is also 0 ना. so आपल्याला काय मिळेल, phi is equal to 0. also sin inverse of x upon a is equal to pi आपण घेऊ शकतो. okay, so is equal to pi which is equal to also yes phi is equal to also pi and ह्या दोन कंडिशन आपल्याला मिळतात. phi is equal to 0 और phi is equal to pi. देन आपल्याला सो एक्स काय मिळेल, एक्स आपण फायच्या जागी एकतर 0 पुट करू शकतो एकतर पाय पुट करू शकतो. सो साइन ओमेगा टी ओके ए साइन ओमेगा टी प्लस 0 म्हणजे ए साइन ओमेगा टी मिळेल किंवा प्लस पाय जरी घेतलं ओमेगा टी प्लस पाय. सो साइन ओमेगा टी प्लस पाय इज ऑल्सो साइन ओमेगा टी. सो हा आपल्याला एक्स मिळेल प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी. ओके, ऍट दिस इज ऍट मीन पोझिशन. केस सेकंड जर कन्सिडर केली एक्स्ट्रीम पोझिशन वाली. सो तिथे काय तुमचं टाइम काहीतरी टी आहे. ओके, अँड युअर एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए. देन साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू नाव टी इज नॉट 0 हियर. ओके, इज इक्वल टू ओमेगा टी प्लस आता हा जो फाय, सो फाय आपल्याला मिळेल फाय इज इक्वल टू पाय बाय 2 ओके और 3 पाय बाय 2. येस, पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. देन जर आपण पुट केलं साइन इथे प्लस फाय. ठीक आहे, सो फायच्या जागी पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 जर पुट केलं तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो ओमेगा फायच्या जागी पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. येस, तो आपल्याला काय मिळेल प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 और 3 पाय बाय 2 इज युअर कॉस ओमेगा टी. राइट, सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असेल, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए कॉस ओमेगा टी अँड ऍट मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी. सो आपल्याला डिस्प्लेसमेंट काय मिळाली, डिस्प्लेसमेंट तिथे एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी प्लस फाय. सो आपल्या डिस्प्लेसमेंट वेलोसिटी अँड एक्सेलरेशन इन द फॉर्म ऑफ टी अँड अवर डिस्प्लेसमेंट एक्स मिळून गेली. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू प्लस आपण घेऊया ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता आपल्याला माहिती वेलॉसिटी इज इक्वल टू dx बाय dt. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल ए साइन ओमेगा टी प्लस फायचं. सो काय मिळते, ए
डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर ओमेगा ओमेगा साइन डेरिव्हेटिव्ह घेतले आपण कॉस, ओके, कॉस ओमेगा टी प्लस फाय. येस. सो आपण आता इथे त्याची डायरेक्शन कन्सिडर केली नाही, जस्ट मॅग्नेट्यूड कन्सिडर करतोय. देन ऍक्सेलरेशन काय मिळेल डी, आता डीव्ही बाय डी टी इज ऍक्सेलरेशन. ओके, सो ही जी इक्वेशन मिळालं त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो काय मिळेल ए इथला ओमेगा कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन आणि ओमेगा इकडे मल्टिप्लाय होईल. सो ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. सो पुन्हा डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन आपल्याला या फॉर्म मध्ये पण लिहिता येतं आणि पुन्हा ह्या इक्वेशन तर आहेतच. ओके, सो तुम्हाला आता एक होमवर्क आहे की काय करायचंय, ऍट मीन पोझिशन अँड ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. डिस्प्लेसमेंट तर आपण बघितली, पण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन काय मिळेल, दोन केस स्टडी करायचे, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. सो त्या दोन पोझिशनसाठी वेलोसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट किती असेल, त्याच्या केसेस काय त्या तुम्हाला स्टडी